नाद एकच बैलगाडा शर्यत. I don't like it. दगडूच्या लाईनला मी पण दगडूच्या लाईन बोलायला मी पैसे घेतो. झालं हा व्हायरल आहे. मग हे टाक. आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, मी नाही का पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बैलगाडा शर्यत बघायला आलोय. ह्याच्या आधी कधी माझं येणं झालं नाही, इंटरेस्ट घेतला नव्हता. पण आता इथं बघून एवढी एक्साइटमेंट येते ना, खतरनाक होईल. नाही काहीतरी हा का? बायकोच भेटा नाही आला. बायको नाही भेटत. लग्न करायचं पोराचं. बघा ना पोरगा बघा ना. असं आहे ना. काय मजा घेतोय तुम्ही आहे की याच्यासोबत लग्न करू का आता? बायको नाही भेटत मला, मग ह्यालाच टाकायचे. लाडले येस भाऊ धन्यवाद. सर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग धमाकेदार एकदम कडक मध्ये धडक होणार आहे. प्रवीण शेठ बाहेर गेलेले आहेत आणि काय रे अभिषेक, काय करतो? काय नाही ब्लॉग सुरू ए अरे माझं काम आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या डेली ब्लॉग डे नंबर 11 मध्ये. तर चला आजचा ब्लॉग आपण सुरू करूया. आणि आज आपल्या सोबत आहेत प्रँक स्टार. लेट्स गो. बघू शकता नुसते गार्डनवरती बैल. आज मी कुठं आलोय माहिती का? आज मी आलोय घाटामध्ये आणि इथं बैलगाडा शर्यत बघण्यासाठी. नाद फक्त एकच, बैलगाडा शर्यत. कसा आहे ताफा. चला तर आता बघूया बैलगाडा. तर आता दादांना भेट झाली, दादांसोबत नमस्कार दादा. विकास दादांची भेट झालेली आहे. विकास दादा साने जे की आहेत आपल्या चिखली प्रभागाचे नगरसेवक. तर त्यांनी बघू शकता तुम्ही हे एवढं भारी नियोजन केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आहे चिखलीमध्ये असते आपल्या. आणि इथं चिखलीमध्ये बैलगाडा शर्यत असते आणि त्या ठिकाणी कमी जास्त 4000 लोकांसाठी जेवणाचा नियोजन दादांनी केलेलं आहे. बघा खूप छान. घाटामध्ये आलेलो आहे आता. घाटमध्ये सरपंच वराडे अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. अक्षय छोटास, रणजित आवटे, चिराग जगताप 2000 रुपयाचं बक्षीस. पायीवर्ग पलीकडच्या बाजूचे मंडळी, पायीवर्ग सगळ्यांनी बैलगाड्याने पळतोय. किरण शेठ पायीवर्ग. विकासराव चौधरी पाटील आपण या ठिकाणी उपस्थित. स्वागत. पायवर घ्या खडगे साहेब, पायवर घ्या. या ठिकाणी युवा नेते विलास शेठ कापसे अनाउन्सर मंडळासाठी 1000चं बक्षीस. स्वतः कडने जातोय पलीकडच्या बाजूने. आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, मी नाही का पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बैलगाडा शर्यत बघायला आलोय. ह्याच्या आधी कधी माझं येणं झालं नाही, इंटरेस्ट घेतला नव्हता. पण आता इथं बघून एवढी एक्साइटमेंट येते ना, खतरनाक होईल. आपण म्हणतो ना नाद एकच बैलगाडा शर्यत. खरं तिथं आलो का ते नाद म्हणजे काय असतंय. ओके तर शेठ भेटलेत. नमस्कार करा शेठ. हाय. काढतो नाही. अरे सुटला इथून. जाईल खाली. भाई कसला
बघितलं होतं गर्दी झाली होती, पण आता सगळं मॅनेज झालेलं आहे. आपल्या विकास भवनच्या कार्यकर्त्यांनी सगळं व्यवस्थित मॅनेज केलं आहे. एकदम प्रॉपर नियोजन. 4000 लोकांसाठी जेवण करणं सोपं नाही. धन्यवाद दादा, लय झालं. तर मित्रांनो, आता जस्ट नाव मी घाटातनं आलेले बाहेर जेवण वगैरे करून मस्तपैकी. आणि जे विकासदादांनी जेवण ठेवलं होतं ना, खरंच चवीला सुद्धा भारी होतं, मस्तपैकी एकदम. आणि थंडसुद्धा, म्हणजे एवढ्या घाटात लोकांना किती हजारो लोक होते तर हजारो लोकांसाठी जेवणाचा बंदोबस्त करणं म्हणजे हे खूप पुण्याचं काम आहे. आणि त्यांनी ते खूप छान पद्धतीने, सुरुवातीला जरा गर्दी झाली, तुम्ही बघितलं असाल ते धावपळ वगैरे, पण नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बरोबर सगळं मॅनेज केलं व्यवस्थित. सगळ्यांना खाली बसून बरोबर एकदम प्रॉपर पद्धतीने सगळ्यांचं जेवण एकदम मस्तपैकी झालेलं आहे. तर कसं मानताय, कसं वाटतं सगळ्यांना? एकदम ओके. फक्त एकदा म्हणा, नाद एकच, बैलगाडा शर्यत. दुसरा काही बघू नाही का काय दिलं माझ्या भावना. उन्नीयाच्या ताटी उजळल्या ज्योती खोवाळी ते औराया सांगू ना सगुणा आणि तुझी सगुणा आणि विजयची सगुणा. तुम्ही तिघांनी आपापल्या सगुणेकडे जायचं आणि तिला म्हणायचं, सगुणे तुला हे अर्पण. मग ती लाजेल, उठेल आणि म्हणेल, हे कशासाठी? अगं कशासाठी काय? सगुणे आय लव्ह यू. गणपती बाप्पा संकष्टीला पाव रे. मोरया. वहिनी, तू काय बोलतेस? मला काहीच कळत नाही. तू लिहून म्हणतेच नाहीस, बोलू नकोस, ऐकून घे. मी शेफ होण्याअगोदर तुला विचारतोय म्हणून रागावू नकोस. माझं तुझ्यावर हे काय ऐकू? नको. ऐक. जान! तुला ना नेहमी गंमतच सुचते. डाव्याचा ठेवलं. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझं माझ्या देशावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझं माझ्या देशावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. एन्जॉय. हो, खूप छान, खूप छान. हां, खूप छान, खूप छान. मला थोडं लेट झालं यायला. अच्छा, बट बघितलं मिळालं ना. किती मिस झालं? तरी 1 तास बघितलं मी. आता जस्ट नाव मयुरेश दादाला भेटले आणि त्यांच्या ऑल द बेस्टच्या सर्व टीमला भेटायचं आहे. तर चला आता आपण भेटूया त्यांना. थोडीशी गर्दी आहे, सो थोडा क्राऊड कमी झाल्यानंतर आपण त्यांना भेटूया. तर टॅगिंग पेजेस, तर मी ह्याच्या पेजला टॅग केलं. त्याचं पेज होतं PCMC फूडी 09 आणि याचं नाव प्रवीण. त्याचे
80,000 फॉलोअर आहेत आत्ताच. म्हणजे मी ते नंतर भेटलो, आत्ता जस्ट झाले होते. सो आय कॉन्ग्रॅच्युलेटेड हिम. त्याने मला काहीही न विचारता आपली स्टोरी रिपोस्ट केली, कालही आजही. आणि त्याने जेव्हा केली त्याच्यानंतर सहज एक 50-60 तिकीटं आपली वाढली. सो त्याच्यामुळे थँक्यू सो मच. तुमचा शो सुपर हिट आहे. नाही थँक्यू. आणि आउट ऑफ द वे जाऊन असं हल्ली कोणी करत नाही, पण मी न सांगता तू आमच्यासाठी हे केलंस, त्यामुळे खूप खूप थँक्यू. आणि तुमचं पण खूप खूप आभार की तुम्ही मला एवढा वेळ दिलात. आणि तुम्ही म्हणजे एवढं मला वाटलं की नाही का की आधी आणला मी खूप आधीपासून ओळखतोय की नाही का शो आधी दादाला पण ओळखतो, मनप्रीत दादाला, तुम्हाला पण ओळखतो, निखिल दादाला. पण कसं असं म्हणजे मी शो तुमचं बघितलं नव्हतं आजच्या आधी कधी, पण अचानक मला म्हणजे बघितलं की असं नाटक आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये होते. आणि माझं जे टिके फॉलोअर बेस आहे ते आपल्या पिंपरी चिंचवडमधलंच आहे, बाहेरचं नाही. फक्त पिंपरी चिंचवडमधलं. बाहेरचं असं ऑल ओव्हर महाराष्ट्राचं नाही, फक्त पिंपरी चिंचवडमध्ये जे काय ते फॉलोअर बेस आहे. सो म्हटलं चला आपल्या पिंपरी चिंचवडकरांना काहीतरी नवीन पण भेटते. आणि असं म्हणजे जबरदस्त नाटक आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये झाले म्हटलं अभिमानाचीच गोष्ट आहे. खूप छान वाटतं. आज जर हाऊसफुल झालाय प्रयोगात, त्याच्यात तुझाही वाटा होता, म्हणून मी तुझे आभार मानते. मी तर फक्त एक झाले. थँक्यू सो मच. फक्त असं म्हणून नाही की ऑल द बेस्ट, म्हणजे असं नाही लास्टला काहीतरी बोलते असं किंवा मी असंच येतो नाही की कसं वाटतं तुम्हाला आपल्या पिंपरी खूप प्रश्न करायला लावून जास्त 3 दिवसात 5 प्रयोग केले जातात. 3 दिवसात 5 प्रयोग, आवाज पण गेला जास्त त्यांचा. कष्ट न करता आम्हाला सांगितलं. फक्त आपलं असं बोलायचं की पुढचा शो कुठे आहे मग आता नाही का अशा टाईपमध्ये. येस भाऊ धन्यवाद. तुम्हाला भेटायला मला म्हणजे चान्स ब्लॉग भेटला. में हाय होना है. या अभी खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून, ऑल द बेस्ट टीमला भेटून. भाई नर्वस झाला. खूप साहेब मला बोलता जास्त भाई नर्वस झाला मी आमचा. कुठेतरी गेलो ना म्हणजे असं थरथर जेवढं बोललं मला पब्लिक स्पीकिंग नाही होती. पब्लिक स्पीकिंगला काय राहतं? असंच बोल, आता बोलतोय पब्लिक स्पीकिंग करते. एक मनमेत काहीतरी एक बेस्ट डायलॉग, काहीतरी मीम टाईप, काहीतरी हां मीम जे ना का एकदम 1 मिलियन बॉन्डिंग लेट्स गो. अरे अभिनेता आहे मी, लेखक नाही. वाक्य लिहित नाही, मी बोलतो. ही पण लाईनच आहे ना. लिहिलीच नाही बघ. लिहिलीच लाईन. एक दगडूची काहीतरी. मोठी लाईन झाली. हे दगडूच्या लाईनला अरे बोलायला. मी पण दगडूची लाईन बोलायला मी पैसे घेतो. झालं हा व्हायरल आहे. मग हे टाकलंस की व्हायरल होणार. ॲक्च्युली मी अरे प्राजूमागं खूप फिरतो रे मी. मी प्राजू नाही, माझ्या मागं फिरून होतो. आत्ता जस्ट नाव ऑल द बेस्टच्या सर्व टीमला भेटून आम्ही निघालोय आमच्या पुढच्या शूटकडं. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. तो मनमीत दादा असेल, तो निखिल दादा असेल, मयुरेश दादा असेल, तर ते सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. आणि जुई पण होती काय, ती की क्यूट होती. ह्यो भाई त्या जोई काय जोई हा, जुई. जोईच्या प्रेमात येणं झाला. ए, नाही. तिथे पण लय मजा घेतली त्यांनी त्याची. तिथे पण लय मजा घेतली ते. मित्रांनो फक्त ती क्यूट होती, बस क्यूट होती. खरंच क्यूट होते. बरं ठीक आहे, चला आता तो विषय सोडूया. खूप छान वाटलं सर्वांना भेटून. आणि अजून भारी जर चला आता आपल्याला अजून पुढचे शूट आहेत, तर चला कंटिन्यू करूया. सगळं झालेलं आहे ते. आता आम्ही चाललेलो शूटला, तेवढ्यात आम्ही आता इथं सोडा पितोय. बघू शकता तुम्ही. भैया हाय करो इधर. भैया तर आता भैया मेरे को सोडा एक बात बना बताओ, मेरे को एक बात, कहाँ से हो? यूपी से हो. यूपी का कोई डायलॉग बताओ. हाँ बताओ कोई. एक डायलॉग मारता ना. काय ते पान बनारस वाला. यूपी का जो मेन फेमस चीज़ है बनारसी पान. बनारसी पान. एक्टिंग वर्किंग करके दिखाओ. गोटी सडा पिला. हो ना. लॉलीपॉप लागेलू कमरिया. नमकीन बनाओ कि मीठा? ये हाँ नमकीन पीना पी 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 पिला पिला. ओके. भाई ये मीठा होगा क्या अभी? हाँ नमकीन का ये मीठा होता है. तर गाइस आता आमचा सोडा पिऊन झाला आहे. बहुत बढ़िया मस्त मस्त एकदम खतरनाक. जर तुम्ही आलात ना, कोणचं चौक आहे? वल्लभनगर बस स्टॉपच्या समोर भैयाचं दुकान आहे, नक्की ट्राय करा.
अभी प्रमोशन करते अभी सोडा फ्री. आता जस्ट नाव आम्ही फ्रेश वगैरे होऊन आलोय घरून परत एकदा. तर सीएनजी भरायला आलोय. सीएनजी भरायला आलोय. भैया हाय करतो एक मध्ये. अभी भैया फेमस हो जाएंगे. तर चला आता इथून जायचं आपल्याला शूटला दुसरीकडे. आणि आत्ता नाही का आपल्याला लय भारी शूट आहे. पुढे शूट भाई ते काय असतं ते बँगलोर स्टाईल नाही का ते हे असतं बघ. बँगलोर स्टाईल. काय बँगलोर स्टाईल? उडपी असं डोसा काही असतं ते मार्ग गेल्यानंतर कळलं तिथं आपल्याला. तर चला. मित्रांनो अजूनपर्यंत लाईक कमेंट शेअर नाही केलेला तर करून टाका. लेट्स गो. तर गाईज जस्ट नाव आम्ही पोचलेलो आहे डेस्टिनेशनवरती. आणि इथं तुम्हाला जर दाखवलं तर तुम्ही इथं गर्दी बघू शकता किती गर्दी आहे. आजच ओपनिंग झाले. आज फ्री फूड टेस्टिंग आहे यांची. सो त्यामुळं नाही का इथं गर्दी आहे तुम्ही बघू शकता. बँगलोर बेन्नेट कॅफे आपल्या YCM जवळ सुरू झाला आहे. YCMची कमान त्याच्यासमोर कॅफे भाई आहे. खूप गर्दी आहे गाईज. नाव काय मामा तुमचं? सुनील. सुनील. तुम्ही शेफ आहेत का? डोसा बनवता का तुम्ही? नाही, हाऊसकीपिंग. हां हाऊसकीपिंग. ओके. मराठी हिंदी? मराठी येतं. मस्त. कसं वाटतं गर्दी बघून? मित्रांनो गर्दी बघून मला खूप आश्चर्यचकित झालेलं आहे पहिल्या दिवशी. आणि एवढा प्रतिसाद भेटलेला आहे तर परत लवकर या. भाई फ्रीमध्ये फूड परत नाही भेटणार. आज फक्त फ्री फूड टेस्टिंग आहे. तर भाई डोसा खायला भेटतो आपल्याला. तर तुम्ही मेसीचे फॅन आहेत का रोनाल्डोचे? रोनाल्डोचे असतात. मेसी रोनाल्डो भाई ये हमारा भाई है ना. क्रेजी है क्रेजी. कुछ भी कहीं पे भी ठोस देता है. चला जाऊया आता टेस्ट करूया. 6 लोग थे हाँ सारे. आप कुछ बोला था मैंने. मुझे प्रैंक किया था. मैंने बोला था आप ये सब भाई आमच्या भावाची फॅन फॉलोइंग. मुझे प्रैंक किया था सबसे पहले. हाँ अभी आवाज. भाईची फॅन फॉलोइंग अभि भाईची. आम्हाला कोण ओळख नाही. आमच्या तर कोण असून. हे बघा भाई बेन्ने डोसा आलेला आहे आपल्याला. डायरेक्ट VIP एंट्री. एवढं गर्दी असून भाई डायरेक्ट 5 मिनिटामध्ये डायरेक्ट खातात. आमचा भाऊ आहे. हां म्हणजे मी असं बोलत चालू नाही व्हिडिओमध्ये की पहिल्या दिवशी मी ओपनिंगच्या वेळेस गेलो होतो. खूप क्राऊड होतं त्यामुळे मला जमलं नाही. नंतर मी परत आलो नाही शूट करायसाठी. मग असं टाईपमध्ये चालेल. आमचा ब्लॉग आहे. ब्लॉगमध्ये हाय. तुमचं तुम्हाला देत इतर रोज चाललाय नाव आम्ही बेन्ने डोसा होता तो. बँगलोर बेन्ने डोसा टेस्ट वगैरे केला. मस्त होता टेस्टला. खूप गर्दी होती त्यामुळे आमचं काही यातलं शूट झालं नाही. अर्धवट शूट करून आम्ही चाललेलो आहे. परत 2 दिवसानंतर यांनी बोलवले आम्हाला. तर आत्ता आम्ही चाललो आमच्या चौथ्या डेस्टिनेशनवरती चाललो आहे. आणि मित्रांनो काही दिवसांमध्ये प्रवीण शेठ एक कोर्स घेणार आहेत. ते आपण सिक्रेट आहे भाऊ. ते सांगायचं नसते. हां ते सांगायचं नाही. डायरेक्ट धप्पा द्यायचा आहे. काही दिवसांनी तुम्हाला बघायला भेटेलच. तर चला आता जाऊया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवरती. हे आमचे अभिषेक भेटू आपण. काहीही बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. काय ते नाही का कुठेही रोनाल्डो आणि कुठेही ते मेसी का. आणि हे बघा हे शेट गोळेवाले. आणि गर्दी बघितली ना. तो पण गर्दी असते बरं का यांच्याकडं. A1 अशोक ना. A1 अशोक गोळा सेंटर. खूप जबरदस्त गोळा भेटतो यांच्याकडं. तुम्ही बघितलं पण नसेल आज. एवढं नुसतं ड्रायफ्रुट्स टाकतात त्याच्यामध्ये. जरा आता गडबडीमध्ये गर्दी खूप आहे. गर्दी खूप आहे पिंपरीमध्ये. तुम्ही खाल्ला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही इथं ट्राय केला आहे कधी गोळा. कैसा है? हाई करो एक बार इधर हमारे ब्लॉग में. आगे बोल. नाम क्या आपका? नाम सैफ. आपका नाम? कैलाश. नाम में दम है. हाय करा फक्त एकदा. हाय हाय. 2 मिनिटं.
तर चला आता घेऊया आपले शेक रेडी झाले. खूप गडबडीमध्ये शेट. चला आता शेक पिऊया. रेडी हाय करा एकदा इकडं. तर चला आता जाऊन गाडीमध्ये पिऊया. इथं खूपच गर्दी आहे, फुल क्राउडेड एरिया. चला चलो अंकल आता चला. तर आता आपली गाडी लावली पलीकडं आणि इथं खूप गर्दी आहे रस्त्यावरती. आणि मी गाडी नाही का बाई रस्त्यावरती लावून आलो गाडी शेक पिण्यासाठी. तू पण क्रेज आहे भाई यांच्या इथं नाही का. म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत नाही का एवढी गर्दी असायची ना यांच्याकडं भाई. अक्षरशः ह्या रोडपर्यंत इथपर्यंत लाईन लागायची, इथपर्यंत एवढं लांबपर्यंत लाईन लागायची माहिती का. तरी आता नाही ना म्हणून तरी गर्दी बघा किती. एवढी गर्दी म्हणजे नाही का भाई गोळ्यासाठी. क्रेज काही कमी होत नाही. और महाराजे मी गेलो तिथं आणायला नाही मस्तपैकी गाडीमध्ये बसून. मित्रांनो माझा घसा बसलाय पण काय होत नाही. घ्या कसं राजेशाही थाट चालू आहे. मला पाठवलं आहे तिकडे घ्यायला आणि बसलेत गाडीत. भाऊ म्हटलं मला लय वैताग आलाय. म्हटलं जाऊ दे मी जातो आता काय. चला आता जाऊया आपल्याकडे दुसरीकडे शूट आहे त्या शूटला जाऊया. आज चतुर्थी आहे म्हणून मी नॉनव्हेज खाणार नाही आहे, फक्त दाखवणार आहे. मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये असे मित्र जरूर हवे आहेत की कळलं पाहिजे त्यांना, की कळलं पाहिजे की ते आपल्या मित्राला काय खायला पाहिजे. तुमच्याकडे आहेत का असे मित्र भाई? माझा आवाज पण येत नाही. मी का लाडले तर चला आता जाऊया. गाईज आम्ही पोचलो आहे आमच्या पुढच्या डेस्टिनेशनवरती आणि आमचा भाऊ लागला का आम्हाला. तर चला हे आहे डेस्टिनेशन. कुछ बोलना चाहोगे? अभी काम करेंगे तो कल जाके कमाएंगे. बर आज कमाएगा तो कल खाएगा. हाँ मेरी जान. अगर कमाएंगे तो नहीं तो खाएंगा क्या और खाएंगे तो नहीं. नको जाऊ दे. तर चला आता हे आहे आपलं. कॅमेरा फक्त हाय करा, फक्त असं करा. फ्लाइंग किस फक्त असं करा की असं करा. रेडी होणार आहेत. थांबा जरा. हा स्टाईल एकदम जबरदस्त आहे, खतरनाक. हा एकदम रावस ठावस एकदम डायलॉग होऊन देता बे के बे. डायलॉग अरे कपडे खराब व्हायला होऊन द्या डायलॉग. हाय करा आधी असं हाय करा. हाय हॅलो इंग्लिश बोला. तुमचं नाव? राजू गायकवाड. राजू गायकवाड बोलते, सबको बोलते. माय नेम इज इंग्लिशमध्ये. तुमचं इंग्लिश लिहा. आय डोंट लाईक हॉटेल हॉटेल लोगल. हॉटेल लोकल. हां नक्की विजिट करा. नक्की विजिट करा. हाय गलस काय हाय बाय बाय. चिकन थाली खायला चिकन थाली नक्की खायला. हॉटेल लोगल. हाय गर्ल. प्रतिभा कॉलेज ऑन माय शो प्रतिभा कॉलेज. हाँ हाय गर्ल. अरे कहना क्या चाहते हो. खूप छान बघा दादांची स्टाईल सुद्धा एकदम जबरदस्त आहे, खतरनाक मस्त. मला तर लय आवडली. जबरदस्त तुमची स्टाईल खतरनाक आहे, मला लय आवडली. ऐका ना आमच्या भावाला बायको भेटत नाही काहीतरी तुमच्या. हा का बायकोच भेटत नाही आला. बायको नाही भेटत. लग्न करायचं पोराचं. बघा ना पोरगा बघा ना. तुम्ही आहे ना. काय मजा घेतोय. तुम्ही आहे की याच्यासोबत लग्न करू का आता. बायको नाही भेटत मला मग ह्यालाच टाकायचे. हॉटेल लोगड एकदा यावंच लागतं आणि खावंच लागतं आणि नाद खोळे लागतं. खावंच लागतं. नादच खोळा. हा परत एकदा परत एकदा नादच खोळा. आता खतरनाक व्हिडिओ व्हायरल.
तर आज आहे आपल्याला चिकन थाळीचं शूट, पण आज चतुर्थी असल्यामुळे आपण खात नाही, पण ठीक आहे, इट्स ओके. व्हेज तर खूप सारा मेन्यू आहे. तर झालं आहे शूट. तर आता निघूया आपण इथून पटकन, जायचं घरी लवकर, एक काम आलं. वय शेट, चला. तर गाईज तुम्ही बघू शकता इथं आपले सगळे फॉलोअर्स थांबलेत आपल्यासाठी. आणि सगळे फॉलोअर्स थांबलेत, ते बघू शकता. सगळेजण माझ्यासाठी थांबले इथं. आता गेला मध्ये गेल नाही का म्हणून येईल. बघा बाय, तू फॅन आहे का नाही माझा? बघा, हा फॅन आहे भाई. हे सगळे फॅन आहेत आपले मित्र आहेत, सगळे मित्र. हे फॅन फॉलोइंग म्हणजे मित्र झाले ना भाई, फॅमिली आहे भाई, आपली फॅमिली आहे. बघा सगळेजण भाई आपले फॅन फॉलोइंग थांबलेली आहे. खूप छान वाटतं एवढं लोकांचं प्रेम बघून, लय भारी वाटतं गाईज, एवढं भारी वाटतं ना काय असं ना. हे बघा गाईज, हा माझा सगळ्यात मोठा फॅन आहे. एक डायलॉग मारतो तुमच्या सगळ्यांसाठी. पंखा फिरला की हवा येते, पंखा फिरला की हवा येते. आणि माझ्या भाव, तर मित्रांनो हे बघा, आमच्या भावाने नाही का नवीन दुकान टाकले, श्री गणेश अमृतुल्य टी हाऊस. बघा किती गोड दिसतोय. हाय करा हाय. अरे याला बघा एवढे कस्टमर घेऊन आलोय. खूप छान चहा भेटतो. चहा पाजणार का आम्हाला ना? हा पाजणार आहे का नाही? चला बघ चहा पिऊ. उद्या. पेन चहा उद्या उद्या, आज नाही बघा. राहिले दिले रोकडी दिले बघा, एवढं जण घेऊन आलो राव. अवघड यार, हे चुकीचं आहे. हा तसेच भरपूर सारे मित्र भेटलेत आमचे. हाय करा एकदा एकदा कॅमेऱ्यात. भरपूर सारे मित्र भेटलेत. आला का नाही? आला का? फायनली आजचा ब्लॉग आपला संपलेला आहे आणि मी आलेलो आहे घरी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आता मी एडिटिंग करून झोपतो. गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.